नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा आणि 90+ गुण कसे घ्यावे यावर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना 90+ गुण घ्यायचा असतं, पण 90+ गुण घेताना त्यांना घाम फुटतो। ठीक आहे, मग स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून 90+ घेण्याचं स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे। ठीक आहे, तर मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत आहे। आणि मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की फॉर्म भरू, आता भरला फॉर्म तर भरती लगेच होणार, मग आपला अभ्यास नाही तर उपयोग नाही फॉर्म भरण्यात। तर असं करू नका, फॉर्म भरून टाका। कारण मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 महिने अभ्यासाला मिळणार आहेत। आपण धरून चालू आहेत की 3 ते 4 महिने तर तुम्हाला फिक्सच आहेत। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे लोकसभा इलेक्शन आता चालू होते। ठीक आहे, लोकसभा नंतर विधानसभा आहे, तर त्या दरम्यानच तुमची भरती होणार आहे। ठीक आहे, पण आपण प्रेडिक्ट करून चालू की 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहेत। या 3 ते 4 महिन्याचं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे, तर आपल्याला यंदा अंगावर वर्दी चढू शकते। त्यासाठी तुम्हाला मैदानी चाचणीला 45+ गुण घ्यायचे आहेत, लेखीला तुम्हाला 90+ गुण घ्यायचे आहेत। तर या व्हिडिओमध्ये लेखीबद्दलच आपण मोस्टली बोलणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 90+ गुण घेताना काही अडचण आली नाही पाहिजे। तर मित्रांनो, आपले SJN अकॅडमीचं ऍप आहे, ऍप डाउनलोड करून ठेवा। कारण त्या ठिकाणी आपण मोफत टेस्ट घेत असतो, सोबत तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत। त्यामुळे नक्की SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा, ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाचं नियोजन कसं असावं हे बघणार आहोत। तत्पूर्वी लक्षात घ्या, फॉर्म भरताना बऱ्याच जणांना वाटतं की MSc सर्टिफिकेट नाहीये, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये आणि ड्रायव्हिंग लायसन नाहीये, LMV लाईट मोटर व्हेकलचं, मग ते फॉर्म टाकणार नाहीये। त्यांना सांगतोय की फॉर्म टाका, कारण हे जे सर्व काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करायचे आहेत। तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काही टाइम पिरियड दिला जातो, त्या टाइम पिरियडमध्ये MSc सर्टिफिकेट, लाईट मोटर व्हेकलचं लायसन, त्याचबरोबर जात पडताळणीचं दाखला हे द्यावं लागतं। सध्या तुम्हाला काय आवश्यकता नाही। ठीक आहे, तर फॉर्म भरून टाका। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं शारीरिक चाचणीबद्दल सांगतो, माहिती असेल किंवा काहींना माहिती नसेल। 1600 मीटर आहे धावणे 20 गुणांसाठी, 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी, गोळा फेक आहे 15 गुणांसाठी, टोटल आहे मित्रांनो 50 गुण। ठीक आहे, महिला उमेदवारांसाठी मित्रांनो 800 मीटर धावणे आहे 20 गुणांसाठी, 100 मीटर धावणे आहे 15 गुणांसाठी, गोळा फेक आहे 15 गुणांसाठी, टोटल 50 गुण आहे। पुरुष उमेदवार, महिला उमेदवार, परत इथं पुरुष किंवा तृतीयपंथी उमेदवार, महिला तृतीयपंथी किंवा पुरुष तृतीयपंथी। ठीक आहे, तर तुम्हाला मैदानी चाचणीबद्दल जे काही इव्हेंट्स आहेत त्याचबरोबर गुण आहेत ते तुम्हाला माहिती असेल। ठीक आहे, प्रॉपर तयारी करा। आणि मित्रांनो, बरेच जण म्हणतात की नाही सर, आता आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही लेखीची तयारी करतो, मैदानी चाचणी जरा नंतर करतो कारण आमची तयारी आहे परफेक्ट। तर असं करायचं नाही मित्रांनो, दोन्ही इव्हेंट्स महत्वाचे आहेत। म्हणजे मैदानी पण महत्वाचा आहे, लेखी पण महत्वाचा आहे। कारण मैदानी चाचणीमध्ये जर तुम्ही 40+ गुण घेतले किंवा 45+, जो काही कट ऑफ लागल तो जर त्यात तुम्ही बसला तर तुम्हाला लेखी देता येणार आहे। त्यामुळे याला पण खूप महत्व आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर यालाच महत्व दिलं आणि लेखीला महत्व दिलं नाही तरी मोठी चूक तुम्ही करताय। कारण समजा तुम्ही इथं 50 पैकी 50 गुण घेतले आणि लेखीला तुम्ही फक्त 50 गुण घेतले, तुमचे टोटल 100 गुण झाले, तुम्ही मेरिटमध्ये बसत नाही। तर त्यासाठी मित्रांनो, जे काही तुम्हाला सांगतोय ते प्रॉपर त्या पद्धतीनं फॉलो करा, 100% तुमच्या अंगावर वर्दी चढल्याशिवाय राहणार नाही। 100% मित्रांनो, जो काही आज प्लॅन सांगतोय तो जर व्यवस्थित फॉलो केला, 90+ गुण तुम्ही डोळे झाकून घेणार आहात। ठीक आहे, तर या इव्हेंट्स 1600 मीटरसाठी धावण्याचं तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिस किती करायचं आहे आपल्याला। जवळपास 1600 मीटर आपल्याला रनिंग जर कव्हर करायचं असेल तर 4 ते 5 किलोमीटर पळावं लागतं। ठीक आहे, परत 100 मीटरच्या, 200 मीटरच्या, 400 मीटरच्या प्रिंटा मारा लागतात। असे इव्हेंट्स आहेत, यावर तुम्हाला व्हिडिओ नंतर तुम्हाला सांगेनच की मैदानी चाचणीची तयारी कशी करायची। ठीक आहे, पुढे जाऊयात कारण आजचा आपला विषय महत्वाचा आहे की लेखी चाचणी। ठीक आहे, मैदानी चाचणीमध्ये तुम्ही कट ऑफ मध्ये बसला, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल
ठीक आहे. कट ऑफ मध्ये बसला की नंतर तुमची होती लेखी चाचणी. लेखी चाचणी 100 प्रश्न असतात लेखी चाचणीमध्ये. 100 गुणांसाठी ही परीक्षा असते. त्यामध्ये मित्रांनो 90 मिनिटे तुम्हाला कालावधी असतो. ठीक आहे. आणि एक प्रश्न 1 गुण असतं. एका प्रश्नाला 1 गुण आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. एवढं तुम्हाला बेसिक माहिती आहे. मग मैदानी चाचणी नंतर ना तुम्हाला लेखी चाचणीला कशी संधी दिली जाते? जर तुम्ही मैदानी चाचणीला कट ऑफ मध्ये बसला मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे साधारण मेरिट लागतं 40-45च्या आसपास मेरिट लागतं. काही काहींचं 35 पण मेरिट लागतं. ठीक आहे. तर तुम्ही कट ऑफ मध्ये बसला की तुम्हाला संधी मिळते लेखी चाचणीची. म्हणजे मित्रांनो एक जागा असेल, समजा तुम्ही सातारामध्ये फॉर्म भरताय, त्या ठिकाणी तुमच्या कास्टला एक जागा आहे, तर एका जागेसाठी 10 मुलं घेतले जातात लेखी चाचणीसाठी. ठीक आहे, 10 मुलं घेतली जातात. म्हणजे समजा मित्रांनो 100 जागा असतील तर 1000 मुलं घेतली जाणार आहेत लेखी चाचणीसाठी. एवढं तुम्हाला बेसिक माहिती आहे. बघा इथे काय सांगितलं, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवार. म्हणजे 50% गुण म्हणजे किती? 50 मार्काची शारीरिक चाचणी आहे, त्यातले 25 गुण मिळवणारे विद्यार्थी संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतात. ठीक आहे, पात्रता आहे. कमीत कमी तेवढं तुम्ही 50% गुण घेतले पाहिजे. म्हणजे 25 मार्क घेतले, तुम्ही पास झाला असं समजू. पण पास झाला म्हणजे तुम्हाला लेखीला संधी मिळाली असं नाही, तर तुम्हाला कट ऑफ लागला जातो तुमचा कट ऑफ. ठीक आहे. मग कट ऑफ तुमचा 35चा लागेल, 40चा लागेल, 45चा लागेल, 50चा लागेल, सांगता येत नाही. ठीक आहे. मग जो कट ऑफ लागलाय त्यानंतर तुम्हाला लेखीला बोलवलं जातं, एवढं डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. मग मित्रांनो लेखीमध्ये गेल्यानंतर लेखीमध्ये विषय कोणकोणते आहेत? तर लेखीमध्ये बघा जी 100 प्रश्न 100 गुणांची जी परीक्षा आहे त्यामध्ये बघा तुम्हाला दिलेला आहे अंकगणित, सामान्य, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण. ठीक आहे. म्हणजे 4 आणि 5, म्हणजे इथं 4च दिलेले आहेत, असं समजा 5 घटकाची तुम्हाला तयारी करायची. म्हणजे सामान्याने 1 घटक, चालू घडामोडी 2 घटक, दुसरा घटक, सामान्याने ऍड केला की 5 घटक असं समजा. ठीक आहे. मग मित्रांनो डोक्यामध्ये एवढं ठेवायचं, प्रत्येक घटकावर म्हणजे अंकगणितावर 25 प्रश्न असणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो. इथं अंकगणितावर साधारण 25 प्रश्न असणार आहेत 25 गुणांसाठी. सामान्यांवर चालू घडामोडीवर 25 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, 25 गुणांसाठी. बुद्धिमत्तेवर 25 प्रश्न, मराठी व्याकरणवर 25 प्रश्न, म्हणजे टोटल मित्रांनो 100 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, 100 प्रश्न आणि हे गुण 100 गुणांसाठी असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो 90 मिनिटं कालावधी असतो. 90 मिनिटे कालावधी असणार आहे. मग विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कुठे येतो की पेपर द्यायला गेल्यात. ठीक आहे, पेपर द्यायला गेल्यात तर 100 प्रश्न असतील, तिथं 50च प्रश्न सॉल्व्ह करून येतात. ठीक आहे, कारण टाइम पुरला नाही असं म्हणतात. तर त्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत की आपल्याला टेस्ट कशा सोडवायच्या आहेत, किती टेस्ट सोडवायच्या आहेत ते पुढे बघूयात. ठीक आहे, इथं फक्त लक्षात ठेवा. मग आता इथं आपण फक्त पहिल्यांदा हे बघूयात की अंकगणिताची तयारी कशी करायची आहे, सामान्यांवर चालू घडामोडीची तयारी कशी करायची आहे, बुद्धिमत्ता चाचणीची तयारी कशी करायची आहे, मराठी व्याकरणची तयारी कशी करायची आहे. तर मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं, तयारी करण्यापूर्वी समजा तुम्ही ब्लँक आहात पूर्ण, तुम्हाला आता तयारी स्टार्ट करायची आहे, मग तुम्ही काय करायचं मित्रांनो, PYQ लक्षात ठेवा किंवा प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिका ज्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका आहेत 2023 ला, 2021 ला जी भरती झालेली होती, 2019 ची 21 ला झाली, 2021 ची 2023 ला जी भरती झाली, त्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिका आहेत साधारण कमीत कमी 10 प्रश्नपत्रिकांचा मित्रांनो तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. प्रॉपर अनालिसिस की त्यामध्ये गणिताचे प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत, दर्जा किती आहे, ठीक आहे, मध्यम होते, हार्ड होते, इझी होते. ठीक आहे, तर ते बघायचं आहे तुम्ही. सामान्यांचं तसंच बघायचं आहे, बुद्धिमत्तेचं तसं बघायचं आहे, मराठी व्याकरणचं सुद्धा तसंच पाहायचं आहे. ते बघितल्यानंतर ना तुम्हाला एक अंदाज येईल की प्रश्नाचा दर्जा कसा असतोय. ठीक आहे, किती खोलवर जातात हे समजेल तुम्हाला. मग मित्रांनो तुम्ही तयारी स्टार्ट करताना लक्षात ठेवा आता गणिताची तयारी कशी करायची आहे. तर समजा तुम्ही आता गणिताचा एखादा टॉपिक बघताय. ठीक आहे, गणिताचा समजा तुम्ही असं समजूया तुम्ही गणितातील शेकडेवारी या टॉपिक
ची तयारी करणार आहात. तर या टॉपिकची तयारी करण्यापूर्वी जे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे, PYQ सेपरेट तुम्ही प्रश्न काढायचे शेकडेवारीची, बाबा बघायचं प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कसे विचारले गेलेले आहेत. किंवा एक पुस्तक तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो, त्या पुस्तकमध्ये टॉपिक वाईज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, टॉपिक वाईज सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते पुस्तकाची लिंक किंवा पुस्तक तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगेन कुठलं घ्यायचं आहे. मला तुम्ही म्हणजे सर्व पुस्तकांची लिस्टच तुम्हाला दिली जाईल. मला फक्त तुम्ही मेसेज करा या नंबरला 86 26 09 55 83. जे काही महत्वाचे पुस्तक आहेत ते तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर सांगितले जातील. ओके, तर लक्षात ठेवा, शेकडेवारी करताय, शेकडेवारीचे तुम्ही प्रश्न बघितले, PY कसे आलेले आहेत, आणि मग ते बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला की बाबा हा जास्त डीप मध्ये शेकडेवारीचे प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, मग त्या पद्धतीनंच शेकडेवारीची तयारी करायची, जास्त ऍडव्हान्स लेवलला जायचं नाही, त्या लेवललाच तयारी करायची, त्याच्यापेक्षा थोडंसं काटेने पाते वाढवायची. हा, मग त्या पद्धतीनं तयारी केली की मग शेकडेवारीचा कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर काढू शकता. मग असंच शेकडेवारी जसं करणार आहे तसंच तुम्ही नफा तोटा करायचा, संख्या व संख्यांचे प्रकार करायचा, वर्ग आणि वर्गमूळ करायचा, घनमूळ करायचा, क्षेत्रफळ करायचा, सर्व टॉपिक मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही करायचे आहेत. क्षेत्रफळ सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, काळकांब वेग, वेळ वेग अंतर. ठीक आहे, हे टॉपिक प्रॉपर करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग केल्यानंतर ना गणितातले तुम्ही पैकीच्या पैकी 25 पैकी 25 गुण घेऊ शकता मित्रांनो, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. ठीक आहे, आणि मित्रांनो बेसिक शेकडेवारीमध्ये पहिल्यांदा काय करायचं, बेसिक प्रश्न सॉल्व्ह करायचे, नंतर ऍडव्हान्स, मीडियम, नंतर ऍडव्हान्स. नाहीतर एकदम ऍडव्हान्स मधला प्रश्न सॉल्व्ह कराल कन्फ्युजन होऊन जाईल. मग त्यासाठी तुम्ही यजन अकॅडमीच्या ऍपवरील कोर्स घेऊ शकता. कोर्समध्ये पूर्ण बेसिक पासून आपण शिकवतो, वैयक्तिक सपोर्ट असतो आणि रिझल्टची पण आपण गॅरंटी मित्रांनो देत असतो. गणिताची भीती कायमची आपण यजन अकॅडमीच्या ऍपवरील कोर्समध्ये घालवतो. ठीक आहे, त्यामुळे नक्की तुम्ही कोर्स जॉईन करू शकता, संपूर्ण विषय आपण त्यामध्ये कव्हर करतो. ओके, किंवा मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर आमच्या इकडे चांगले शिक्षक आहेत, आम्हाला लय भारी शिकवतात गणित, त्यांच्याकडे तुम्ही लावू शकता. ठीक आहे, मग त्यांच्याकडे लावल्यानंतर मित्रांनो या पद्धतीनेच करायचं, पहिल्यांदा बेसिक शेकडेवारी, मीडियम आणि ऍडव्हान्स. ठीक आहे, आणि असंच परफेक्ट सगळे टॉपिक तुम्ही करून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे झालं अंकगणिताचं झालं. आणि मित्रांनो कसं होतं, आपण जेवढं काही करतो केलेलं सगळं विसरून जातो. ठीक आहे, केलेलं 4 दिवसानंतर विसरून जातो. तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, त्याबद्दल आपण पुढे बघूयात. पहिल्यांदा अजून जे 3 विषय आहेत, 3 घटक आहेत ते कव्हर करू. सामान्य व चालू घडामोडी लक्षात ठेवा. सामान्य चालू घडामोडीमध्ये तुम्हाला माहिती आहेत की विषय कोणकोणते आहेत, जिओग्राफी आहे, त्यानंतर मित्रांनो हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. ठीक आहे, म्हणजे जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहासामध्ये भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान. ठीक आहे, हे घटक आहेत. तर मित्रांनो त्याचबरोबर समाज सुधारक असतील, पंचायत राज असेल, तर याचा अभ्यास कसा करायचा, तुम्ही तात्यांचा ठोकळा घेऊ शकता, तात्यांचा ठोकळा रेफरन्स म्हणून वापर करू शकता. किंवा मित्रांनो म्हणजे असं समजू की तात्यांचा ठोकळाच वाचताय. ठीक आहे, पण समजा तुम्ही कुठलंही पुस्तक वाचत असाल तर एक आयडिया लक्षात ठेवायची, एक ट्रिक लक्षात ठेवायची, तुम्ही जो टॉपिक वाचणार आहे, ठीक आहे, म्हणजे जो घटक वाचणार आहे, जो सब्जेक्ट वाचणार आहे, समजा जिओग्राफी वाचताय तर जिओग्राफी मध्ये जो चॅप्टर वाचणार आहे तर चॅप्टरवर ते प्रश्न कसे आलेले होते त्याचं अनालिसिस करायचं मित्रांनो प्रॉपर. मग ते अनालिसिस केलं की तो चॅप्टर जो वाचणार आहे मित्रांनो, की तुम्हाला चॅप्टर वाचताना लक्षात येईल की नाही हा पॉइंट यावर प्रश्न विचारले गेलेले होते. ठीक आहे, भारताचं क्षेत्रफळ किती प्रश्न आलेला होता. ठीक आहे, अक्षवृत्त भारतातून किती राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे, किती मकरवृत्त भारतातून गेलेला आहे का. ठीक आहे, असे तुम्ही प्रश्न मित्रांनो वाचलेले असणार. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जेव्हा तो धडा वाचता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हा नाही हा पॉईंट महत्वाचा आहे, मग कर्कवृत्त कुठून गेलेला आहे, मकरवृत्त कुठून गेलेला आहे. मग तुम्ही लगेच मॅप काढणार, मॅप मध्ये लक्षात ठेवणार की तुम्ही नाही मधून विषुववृत्त गेलेला आहे पृथ्वीच्या मधून, त्याचबरोबर विषुववृत्ताच्या वरती उत्तर गोलार्धातून कर्कवृत्त गेलेला आहे,
23.5 अक्षवृत्तावरून. ठीक आहे, म्हणजे कर्कवृत्त हे भारतातून गेलेलं आहे, भारतातील 8 राज्यातून गेलेलं आहे. किती राज्यातून गेलाय प्रश्न विचारला, 8 राज्यातून गेलेला आहे. कोणकोणत्या राज्यातून ते पण तुम्ही सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे, परत मकरवृत्त दक्षिण गोलार्धातून गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या हे लक्षात येणार आहे अक्षवृत्त म्हणजे काय, विषुवृत्त, परत मकरवृत्त रेखावृत्त म्हणजे काय हे तुम्हाला समजणार आहे. रेखावृत्त उभे असतात, अक्षवृत्त आडवे असतात. ओके, मग ते अनालिसिस तुम्ही मॅप मध्ये दर्शवलं, मॅप बघितला, ऍटलास समोर ठेवायचा, मग त्या पद्धतीने लक्षात तुमच्या येणार आहे मित्रांनो. आणि आपल्या एजन अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा आपण जिओग्राफी म्हणजे सामान्यांचा घटक सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही विसरणार नाही, पेपरमध्ये पण तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. तर समजलं तुम्हाला की मित्रांनो, जिओग्राफीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की ऍटलास महत्वाचा आहे, आपल्या डोळ्यासमोर ऍटलास ठेवायचा आहे, समोर ऍटलास ठेवायचा आहे, भारताचा ऍटलास असेल किंवा जगाचा असेल, महाराष्ट्राचा असेल. ठीक आहे, फिजिकल पॉलिटिकल ठेवायचंच आहे. ठीक आहे, समोर. ओके, मग मित्रांनो प्रश्न बघितले, धडा बघितला, धडा वाचून झाला की परत मग प्रश्न बघायला चालू करायचे, म्हणजे तुम्हाला आपोआप ते प्रश्न सुटायला चालू होतात. या पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवायची. मग तुम्ही जिओग्राफीचं पण या पद्धतीने करा, म्हणजे भूगोलाचं, हिस्ट्रीचं पण त्याच पद्धतीने, बाकीचे विषय सुद्धा त्याच पद्धतीने कव्हर करायचं. आणि महत्वाचं म्हणजे जे वाचलंय ना त्याच्यावर मनन चिंतन करणं खूप गरजेचं आहे, विचार करत चालायचं प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, अनालिसिस करायचं, रिसर्च करताय असं समजा, स्वतः रिसर्च काय तर करताय, रिसर्च करताय म्हणून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, परत मित्रांनो बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला माहित आहे अक्षरमाला आहे, संख्या मालिका आहे, त्याचबरोबर कॅलेंडर आहे, घड्याळ आहे, परत बैठक व्यवस्था आहे, आकृत्यांवरील काही प्रश्न असतात, समसंबंध आहे. ठीक आहे, असे एक ना अनेक टॉपिक्स महत्वाचे यामध्ये आहेत. ठीक आहे, मग याचा अभ्यास करताना मित्रांनो ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, सोडवायचे प्रश्न घ्यायचे, एक सोडवायचा, त्या पद्धतीचे अनेक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. असं तुम्ही प्रॉपर करायचं आहे मित्रांनो. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायच्या. लेक्चर जर बघत असाल मित्रांनो, गणिताचा असेल किंवा बुद्धिमत्तेचा असेल, तर लेक्चर बघताना लक्षात ठेवा समोर तुम्ही कुणाचंही लेक्चर बघा. ठीक आहे, कुठल्याही शिक्षकाचं तुम्ही लेक्चर बघत असाल, पहिल्यांदा प्रश्न बघायचं, वहीमध्ये आपण म्हणजे रफ पेज मध्ये ट्राय करायचं, रफ पेजवर की उत्तर काढता येते का, नाही काढता आलं मग नंतर सरांनी दिलेलं एक्सप्लेनेशन तुम्ही बघायचं. मग आपलं बघा किंवा इतर कुठल्याही शिक्षकाचं बघितलं तरी चालेल, कुठल्याही शिक्षकाचा कोर्स घेतला तरी चालेल, तुमच्या पद्धत, तुम्हाला ज्या शिक्षकाचं आवडतं, ज्या शिक्षकाचं समजतं त्या शिक्षकाचा तुम्ही कोर्स घेऊ शकता. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं मित्रांनो, प्रश्न बघितला आणि एक्सप्लेनेशन नंतर बघायचं, मग तुम्हाला समजतं की आपलं कुठं चुकलं, काय चुकलं. दुसरा प्रश्न पण असाच, प्रश्न ट्राय करायचा, नंतर मित्रांनो एक्सप्लेनेशन ट्राय करायचं, उत्तर बघायचं, हा बरोबर येते का नाही, मग आपल्याला जमलं असं समजायचं, नाही जमलं तर एक्सप्लेनेशन बघायचं. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तयारी करायची आहे. नोट डाऊन महत्वाचा, वहीमध्ये नोट्स काढणं पण महत्वाचं आहे. सेम स्ट्रॅटेजीनं तुम्ही नोट काढल्या 100% तुम्हाला त्याचा पुढे बेनिफिट होतो. त्यानंतर मग मित्रांनो मराठी व्याकरण, मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे, तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक म्हणजे वाचताना अगोदर तुम्ही प्रश्न वाचायचे. ठीक आहे, अगोदर प्रश्न वाचवायचे की बाबा त्या धड्यावर, समजा मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला माहित आहे की संधी हा टॉपिक आहे. ठीक आहे, अक्षर त्यामध्ये तुम्हाला जोड शब्द किंवा ज्याला आपण म्हणू की समास, परत आपण म्हणू की प्रयोग, ठीक आहे, जोडाक्षर, असे जे मित्रांनो वेगवेगळे टॉपिक आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार. ठीक आहे, हे टॉपिक महत्वाचे आहेत. तर हे टॉपिकची तयारी करताना लक्षात ठेवायचं, समजा तुम्ही प्रयोग टॉपिक हा करताय, तर प्रयोग टॉपिक करण्यापूर्वी अगोदर त्याच्यावर आलेले प्रश्न PYQ बघायचे, कसे विचारले गेले, थोडंसं अनालिसिस करायचं, कमीत कमी 10-15 प्रश्नांचं अनालिसिस करायचं, मग तो धडा वाचायचा. धडा वाचताना तुम्हाला समजेल की हा नाही इथून प्रश्न विचारला गेला होता, तिथून प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे, मग धडा वाचून झाला परत तुम्ही तेच प्रश्न बघायचे, आपोआप मित्रांनो तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार आहात आणि इझी. ठीक आहे, काहीच वाटणार नाही. सेम या पद्धतीनं तयारी करायची. चालू घडामोडीचं मित्रांनो पेपर, समजा तुम्ही चालू घडामोडी कधी तयार करायची, जेव्हा तुमची एक्झाम डिक्लेअर होईल, म्हणजे मैदानी चाचणी डिक्लेअर होईल, त्याच्यानंतर तुम्ही चालू घडामोडीकडे लक्ष द्यायचं.
अगोदर लक्ष द्यायची गरज नाही. गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण एवढंच तुम्ही प्रॉपर करायचं आहे टाइम टेबल बनवून. ठीक आहे. तुम्हाला आता विषयांची ओळख करून दिली की नेमकं काय करायचंय, कसं करायचं. आता मित्रांनो पुढची स्टेप असते की हे एवढं झाल्यानंतर ना पुढे मुलांचं प्रश्न असतात की सर आम्ही केलेला अभ्यास आमच्या लक्षातच राहत नाही. आम्ही भरपूर अभ्यास करतो, 10-10 तास 15-15 तास अभ्यास करतो, पण केलेला अभ्यास लक्षातच राहत नाही. तर मित्रांनो त्याचा काही उपयोग होणार नाही. केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मित्रांनो रिव्हिजन तुमचं प्रॉपर असणं आवश्यक आहे, मनन चिंतन असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो काय करायचं, समजा तुम्ही अभ्यासाला बसता, 50 मिनिटं तुम्ही वाचन केलं की 10 मिनिटं मित्रांनो मनन चिंतन करायचं. काय वाचलं आपण त्या 50 मिनिटांमध्ये व्हिज्युअलाइज करायचं आणि नोट डाऊन करायचं. केलं, ठीक आहे. असंच मित्रांनो दिवसभर तुम्ही अभ्यास करायचा, 50-10 50-10 या पद्धतीने फॉलो करायचं. लक्षात ठेवा सायंटिफिक रिझन आहे मित्रांनो 50-10, कारण आपण 50 मिनिटच प्रॉपर अभ्यास करू शकतो, त्यानंतर आपलं मन भटकतं. ठीक आहे. गणितात ती कंडिशन नाही होणार, बुद्धिमत्ते नाही होणार, सामान्य चालू घडामोडी मराठी व्याकरण मध्ये ती कंडिशन होणार आहे. तुम्ही परत काय वाचता हे तुम्हाला समजत नाही. ठीक आहे. तर तुम्ही प्रॉपर करा, 100% तुमच्या लक्षात राहील, ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने. आता मित्रांनो समजा तुम्ही अशी रिव्हिजन केली तर तुमच्या लक्षात कायमच राहील का? नाही. तुम्हाला काय करायचं, आज जे वाचताय, ठीक आहे, आज जे वाचताय मित्रांनो, आज जे वाचताय म्हणजे आज जे वाचन केलेलं आहे त्याच्यावर 24 तासाच्या आत रिव्हिजन पडले पाहिजे. 24 तासाच्या आत रिव्हिजन पडली पाहिजे. ठीक आहे. जे वाचलंय ना आदल्या दिवशी काय वाचलं आपण ते सकाळी उद्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचं नाही मी हे वाचलं, माझ्या डोक्यात बसलंय का, परत नाही बसलं समजलं नसतं तर पुस्तक उघडून बघा की कुठं काय आपलं राहून गेलेलं आहे, किंवा वहीची नोट्स असतील नोट्समध्ये बघा, रिव्हिजन करा, प्रॉपर रिव्हिजन करा, वाचा वाटलं तर परत. ठीक आहे. मग 24 तासाच्या आत वाचलं की त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं, 7व्या दिवशी रिव्हिजन करायचं. 7व्या दिवशी रिव्हिजन करायचं. मग 7व्या दिवशी तुम्ही रिव्हिजन केलं की त्यानंतर मित्रांनो 28व्या दिवशी रिव्हिजन करायचं. ठीक आहे. 28व्या दिवशी सेम या पद्धतीनं फॉलो करा मित्रांनो. रिझल्ट काय येत नाहीत बघूयात. 100% सांगतो मित्रांनो, या पद्धतीनं फॉलो केलं तर तुमचा रिझल्ट येणार आहे 90+ तुम्ही गुण घेणार आहात. ठीक आहे. आपण रिव्हिजन, मनन चिंतन, रिव्हिजन हे पाहिलं. ठीक आहे. ग्रुप डिस्कशन सुद्धा यामध्ये महत्वाचं आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, तुमचा 4 जणांचा 5 जणांचा ग्रुप बनवला पाहिजे आणि ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. बरेच जण काय करतात, ग्रुप डिस्कशन करताना चर्चाच करत बसतात. तर चर्चा करायची नाही. ठीक आहे. म्हणजे वायफाय चर्चा करत नाही, प्रॉपर दिवसभर ग्रुप डिस्कशन करायची गरज नाही. 1 तास 2 तास केलं सफिशियंट आहे. नेमकं करायचं काय ग्रुप डिस्कशन मध्ये बघा. आता ग्रुप डिस्कशन मध्ये समजा तुम्ही भूगोल हा विषय घेतला, भूगोलातलं समजा तुम्ही तात्याने ठोकळा समोर पुस्तक ठेवलं तर प्रत्येक लाईनीवर प्रश्न विचारायला चालू करायचे. ऑप्शन देत बसायचं नाही, प्रश्न विचारायचे. प्रश्न असा विचारायचा, कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून गेलेला आहे. ठीक आहे. कोणकोणत्या राज्यातून गेलेला आहे, भारतातून कर्कवृत्त जे गेलेलं आहे ते कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे. मग कोणतं सांगेल की लगेच सांगेल की मध्य प्रदेश म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, परत त्यानंतर पश्चिम बंगाल, असं सांगायला चालू करेल मित्रांनो. म्हणजे त्याची तयारी परफेक्ट आहे असं समजू शकता. जर त्याने नाही सांगितलं प्रॉपर तुम्ही सांगा, कारण तुमच्या हातात पुस्तक आहे. असं तुम्ही मित्रांनो तयारी करायच्या. ठीक आहे. प्रश्न विचारायचा, सांग पाहू विषुववृत्त हे कोठून गेलेलं आहे, पृथ्वीच्या स्थानामध्ये दर्शव की विषुववृत्त कोठून गेलेला आहे. जर त्यानं दर्शवलं की ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेला आहे, त्याचं बरोबर आहे. ठीक आहे. कर्कवृत्त कुठून गेलेला आहे, उत्तर गोलार्धातून गेलेला आहे 23.5 मकरवृत्त कुठून गेलेला आहे, दक्षिण गोलार्धात 23.5 अक्षवृत्तात वरून गेलेला आहे. ठीक आहे. उत्तर गोलार्ध कशाला, दक्षिण गोलार्ध कशाला म्हणतात, प्रश्न विचारा. अशी परफेक्ट तयारी तुमची होणार आहे. ठीक आहे. वाचून दाखवलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. एकमेकांना प्रश्न विचारायचे. ठीक आहे. 4 जणांचा म्हणजे समजा मी 10 प्रश्न विचारले की लगेच ते पुस्तक पास करायचे दुसऱ्याला,
त्याला सांगायचं तू आता 10 प्रश्न विचार त्यातले, असं पास करत राहायचं. म्हणजे प्रत्येकाचा घसा दुखणार नाही. म्हणजे मी समजा मीच घेतोय, मीच प्रश्न विचारतोय, माझा घसा दुखणार आहे. त्यामुळं प्रत्येकाला संधी द्यायची आणि प्रत्येकाला विचार करण्याची पण संधी मिळते. ठीक आहे. तर अशी मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आहे, तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे. ग्रुप डिस्कशन मध्ये राजकारण आणायचं नाही, प्रॉपर तयारी करायची. जर तुम्ही भटकत असाल, नको त्या चर्चेत असाल, तर कुणीतरी एकाने इनिशिएटिव्ह घ्यायचं, सांगायचं बाबा तुझा आता जरा थांबव चर्चा, महत्वाचा अभ्यासाकडे बघ, कारण हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तर तुम्ही रिझल्ट मिळवू शकता, अन्यथा रिझल्ट मिळवू शकत नाही. आणि मित्रांनो पुढे महत्वाचं तुमच्यासाठी आहे जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं. टेस्ट सोडवल्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही काय करायचं मित्रांनो, 1 महिना तुमची तयारी झाली, ठीक आहे, 1 महिना तयार झाली, बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज आला की मग दररोज टेस्ट सोडवायला चालू करायचं. 90 मिनिटं टायमिंग लावून टेस्ट सोडवायची नाही, 75 मिनिटाचं टायमिंग लावायचं, टेस्ट सॉल्व्ह करायची. टेस्ट सोडवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जाणवेल की काय कायांचे 90च प्रश्न सोडवून होतील, 10 प्रश्न बघून पण होणार नाहीत, ठीक आहे, काहींचे 50 प्रश्न सोडवून होतील. मग तुम्हाला समजेल की नाही नाही आपलं स्पीड वाढवणं गरजेचं आहे. स्पीड वाढवलं तर आपण स्कोर करू शकतो. 100 पैकी 100 प्रश्न वाचले की 100% तुमचा स्कोर होणारच आहे. ठीक आहे. मग 100 प्रश्न कसे वाचून होतील याचं प्रॅक्टिस करायचं, स्पीड वाढवायचं. ठीक आहे. बुद्धिमत्तामध्ये मित्रांनो वेळ खूप जातो. बुद्धिमत्ताचे प्रश्न काय काय 2 मिनिटांना सॉल्व्ह होतात, 1-1 मिनिटं 2 मिनिटं लागतात एक एक प्रश्न सॉल्व्ह करायला. तर इथे हे पण सांगतो की काही जण असे म्हणत असतील गणिताचे सर काही प्रश्न 40 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करायचे असतात. मग मला सांगा मित्रांनो, समजा गणिताचा तुम्हाला आता हा प्रश्न आलाय, ठीक आहे, 21चा वर्ग किती. आता 21चा वर्ग किती असा प्रश्न आल्यानंतर ना तुम्ही जर याला 40 सेकंद लावत असाल, तुम्ही मूर्ख आहात, काहीच उपयोग नाही तुमचा. तर हा प्रश्न साधारण 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. कसा बघा, 2चा वर्ग 0,4, 1चा वर्ग 0,1, बेके बे बेदुनी 4, ठीक आहे. म्हणजे बघा मधोमध ठेवलं 1 4 4 441, 5 सेकंद किंवा 10 सेकंदात असा प्रश्न मित्रांनो सॉल्व्ह होतो. कधी कधी मित्रांनो समजा 25चा वर्ग आहे, 25चा वर्ग किती विचारलं तर बघा 5चा वर्ग किती 25, 2चा वर्ग 2चा पुढचा अंक घ्यायचा, 2 6 725. समजा तुम्हाला मित्रांनो समजा तुम्हाला असं दिलं 55चा वर्ग किती किंवा असं समजू 65चा वर्ग किती दिलं तर बघा 5चा वर्ग 25 आणि मित्रांनो 6चा पुढचा अंक 6 7 42, ठीक आहे, म्हणजे 4225 हे तुमचं उत्तर. असं मित्रांनो तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, अन्यथा काही फायदा होणार नाही. कधी कधी प्रश्न असे विचारले जातात, ठीक आहे, 25चा वर्ग वजा 20चा वर्ग बरोबर किती. आता तुम्हाला माहिती आहे 25चा वर्ग 625 आहे, ठीक आहे, 20चा वर्ग किती 400, ठीक आहे, मग जर यातून वजा केलं 225, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यात वेळ घालवून चालणार नाही. प्रॉपर तुम्ही समजून घ्यायचं की प्रश्न कसा विचारला गेलेला आहे, नेमका आपल्याला करायचं काय आहे, ठीक आहे. कितीही मोठे प्रश्न देऊन द्या, ठीक आहे. आणि मित्रांनो काही प्रश्न तुम्ही 5 सेकंदात 10 सेकंदात सॉल्व्ह करता, म्हणजे मिनिमम 40 सेकंद तुम्हाला एका प्रश्नासाठी असतो, म्हणजे 10 सेकंदात तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला, तुमच्याकडे शिल्लक राहिले 30 सेकंद. मग हे 30 सेकंद जे अवघड प्रश्न असतील तिथं तुम्ही तुमचा टाइम लावू शकता. या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर 100% तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. आणि मित्रांनो बरेच जण म्हणत असतात मी गणिताचं सर केलं, शेकडेवारी मी बघितलेलं आहे, शिकलेलं आहे, पण मी आता विसरून गेलो 4-5 दिवसात 10 दिवसात. तर यासाठी रिव्हिजन महत्वाचे आहे. त्याचबरोबर ज्या तुम्हाला सांगतोय मी की तुम्ही एका महिन्यानंतर टेस्ट द्यायला चालू करायची. मग टेस्ट कशी करायची आहे, 90 मिनिटाचा पेपर आहे, 90 मिनिटामध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे 100 प्रश्न, तुम्ही 75 मिनिटामध्येच तो पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. मग मित्रांनो यामध्ये काय करायचं, जे प्रश्न चुकलेले आहेत, ठीक आहे, जे प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यावर, ठीक आहे, समजा चुकले ते काढायचे साईडला, गणितातले काढायचे, बुद्धिमत्तेचे काढायचे, सामान्यांचे काढायचे चुकलेले. समजा मी म्हणतो तुम्ही 85 प्रश्न बरोबर दिलेले आहेत, 15 प्रश्न चुकले, 15 प्रश्नामध्ये समजा 5 प्रश्न तुमचे गणितातील चुकले, मग त्यातला एक प्रश्न शेकडेवारीचा असेल, एक प्रश्न तुमचा काळकाम वेगवरचा असेल, एक प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याजचा असेल, असे तुमचे प्रश्न असतील. तर काय करायचे मित्रांनो, सरळ व्याजचा समजा सरळ व्याजचं धरू, सरळ व्याजचा प्रश्न चुकलाय, मग मित्रांनो तो प्रश्न पहिल्यांदा चेक करायचं, आपल्याकडे ज्या नोट्स आहेत किंवा जे पुस्तक आहे त्याचा वापर करून
तो प्रश्न का चुकला ते चेक करायचं, उत्तर आपलं काढता येते का नंतर ना ते चेक करायचं. मग मित्रांनो तो टॉपिक चांगल्या पद्धतीनेच करून घ्यायचा. ठीक आहे, मग असा करून घ्यायचा परत सरळ व्याज चक्रवाढ व्याजचा प्रश्न आला की चुकला नाही पाहिजे. असं मित्रांनो जे जे तुमचे दररोज टेस्ट देणार आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न सापडतीलच शेकडेवारीचे याचे त्याचे, मग त्यावेळेस तो टॉपिक जर तुम्ही कव्हर केला ना परत तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. एक एक तुमची चूक दुरुस्त होत जाणार आहे, परफेक्ट तुमची तयारी होणार आहे. याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही सामान्यांचं पण करायचं. सामान्यांमध्ये तुमचा जॉग्राफी चुकला, जॉग्राफीचा समजा विषुववृत्ताचा वरील चुकला असेल तर प्रॉपर जॉग्राफी जरा बघून घ्यायचं, म्हणजे परत तुमचा तो कुठलाही जॉग्राफी मधला प्रश्न आला चुकला नाही पाहिजे. सतत मित्रांनो म्हणजे क्वेश्चन टू बुक, सतत क्वेश्चन टू बुक. परत तुमचा शेकडेवारी चुकला दुसऱ्या टेस्टला तरी तुम्ही शेकडेवारी डबल करायचा आहे. ठीक आहे, असं 10 वेळा जर तुमचा शेकडेवारीचा प्रश्न चुकत असेल 10 वेळा तुम्ही पुस्तकावर जायचा किंवा नोट्सवर जायचा. 100% परफेक्ट तयारी होणार आहे. परत तुमची एकही चूक नसणार आहे. तुम्ही गणितात 25 पैकी 25 प्रश्न घेऊ 25 पैकी 25 गुण घेणार आहे. सर्व विषयात 25 पैकी 25 गुण घेणार. म्हणजे मित्रांनो तुम्ही सहज 90+ म्हणजे 100 पैकी 100 पण गुण घेऊ शकता किंवा 90+ तर तुम्ही 100% जाणार आहे या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना न्यूनगंड असा असतो की असे म्हणत असतात की सर 10 लाख फॉर्म आलेले आहेत, 12 लाख फॉर्म आलेले आहेत, मग सर माझा नंबर कसा लागेल. ठीक आहे, तुम्ही स्वतःला निगेटिव्ह करताय मित्रांनो. ठीक आहे, 10 लाख जणांचा विचारच करू नका. तुम्ही असं समजा 10 लाख जणांपेक्षा बी हुशार आहे, म्हणजे टॅलेंट आहे. भले टॅलेंट नसा तुम्ही तरी पण स्वतःला म्हणायचं, स्वतःच्या मनाला सांगायचं की तू टॅलेंट आहे, भरपूर टॅलेंट आहे, तुझ्या टॅलेंट सारखं दुसरं या जगात टॅलेंटेड व्यक्ती सापडणार नाही. ठीक आहे, आईन्स्टाईन पण तुझ्या पुढे फेका पडेल, असं स्वतःला हे करायचं. मित्रांनो आता हे का सांगतोय, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, द सिक्रेट, असे वेगवेगळे जे पुस्तक आहेत, भगवद्गीता यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यामध्येच खूप साऱ्या शक्ती आहेत. ठीक आहे, खूप सारी शक्ती आहे, विल पॉवर आहे तुमच्याकडे चांगली. ठीक आहे, फक्त प्रत्येकाला देवानं देताना सगळ्यांना शक्ती समान दिलेला आहे, पण त्याचा वापर सगळेच करतात असं नाही. ठीक आहे, मग तुम्ही स्वतःला कमी समजू नका, तुमच्याकडे खूप शक्ती असं समजा आणि त्या पद्धतीने तयार करा. कशी वर्दी मिळत नाहीत बघूयात आपण. ठीक आहे, तर मित्रांनो मी उगीच असं वर करणी बोलत नाहीये. ठीक आहे, याला रेफरन्स आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, त्याचबरोबर द सिक्रेट, भगवद्गीता, ज्या पुस्तकांचं मी वाचन केलेलं आहे त्याचा हा मित्रांनो एक सपोर्ट आहे. लक्षात ठेवा, जे तुम्हाला सांगतोय असं उगीच मी सांगत नाही. जे सांगितले ते जर तुम्ही प्रॉपर जर केलं तर तुम्हाला वर्दीपासून कोणीही अडवू शकत नाही. हे डोक्यामध्ये फिक्स ठेवा मित्रांनो. ठीक आहे, आणि मित्रांनो काय करायचंय तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे की रात्री झोपताना तुम्ही स्वतःची शक्ती जागृत करायची आहे की माझ्यामध्ये विल पॉवर भरपूर आहे, मी भरपूर चांगल्या पद्धतीनं तयारी केलेला आहे, माझा रिझल्ट येणार आहे. किंवा असं समजा की तुमचं रिझल्ट येणार आहे हे समजाच तुम्ही पॉझिटिव्ह राहात. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की सकाळी जेव्हा उठता त्यावेळेस तुम्ही झोपून उठल्यानंतर ना तुमच्या बेडवरच विचार करायचा, मी खूप अभ्यास केलेला होता, मला यश मिळालं. म्हणजे यश मिळालं नसलं, अजून मिळणार आहे ते लांबच राहिलं तरी पण तुम्ही असं फील करायला चालू करा की माझ्या अंगावर वर्दी चढलेलं आहे, सातारा पोलीस झालेलो आहे मी. ठीक आहे, आणि माझी ड्युटी अशा अशा ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा असं. ठीक आहे, सत्यात ते उतरलेलं नसेल, उतरायला वेळ असेल तरी उतरलं असं समजा आणि त्या पद्धतीनं तुम्ही विचार करायला चालू करा. 90+ मला गुण मिळाल्यात, त्यावेळेस माझा गावात सत्कार चालू आहे, ते तो सीन डोळ्यापुढे आणा, तो पिक्चर डोळ्यापुढे आणा. ठीक आहे, सकाळी 5 मिनिटं शांत डोक्याने, शंका कुठलीही मनामध्ये येऊन देऊ नका आणि परत 5 मिनिटानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागा. याचा एवढा बेनिफिट होणार मित्रांनो की तुम्हाला ती गोष्ट कधी मिळाली हे तुम्हाला पण समजणार नाही. ठीक आहे, त्यामुळं सतत या गोष्टी करायच्यात, रोज सकाळी या गोष्टी करायच्या आहेत, 100% तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळं निगेटिव्ह थॉट्स येऊन द्यायचे नाहीत. लोक तुम्हाला सांगतील ए तू गंड आहेस, तू नाहीच रिझल्ट मिळू शकत, ऐकायचं नाही. ठीक आहे, लोक तुम्हाला ओळखत नाही तर तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तुमच्याकडे एफर्ट्स करण्याची शक्ती भरपूर पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. कोणी काय म्हणलं तरी तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, अर्जुनाचे गुरु कोण? द्रोणाचार्य, बरोबर. पण द्रोणाचार्यांनी एकलव्य जेव्हा द्रोणाचार्य गेलेले, मला
धनुर्विद्या शिकवा, तेव्हा त्यांनी शिकवली नव्हती. पण शिकवली नव्हती तरी त्यांनी विद्या ती प्राप्त केली होती सेल्फ. ठीक आहे, सेल्फ तयारी करून मित्रांनो त्यांनी धनुर्विद्येमध्ये ठीक आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनलेले होते एकलव्य. ती जिद्द, ती चिकाटी जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही त्या गोष्टी मिळवू शकता. भले तुमच्याकडे कोणतीही साधन संपत्ती नसली तरी, पण ती विल पॉवर तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली, दिवसभर जो अभ्यास केलेला आहे ना, संध्याकाळी परत एकदा रिव्हिजन करा. ठीक आहे, झोपताना दिवसभर काय काय केलेलं आहे त्याच्यावर मननचिंतन करा आणि सकाळी उठल्यानंतर लक्षात ठेवा की आपल्याला दिवसभर काय करायचं आहे ते पण तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, लिहून ठेवा एका कागदावर. सकाळी उठल्यानंतर ना जे तुम्हाला क्रिया सांगितलेल्या आहे की मला वर्दी मिळालेल्या वगैरे ते झाल्यानंतर ना दिवसभराचं नियोजन करून ठेवा की काम काय काय करायचं आपल्याला. टाइम टेबल बनवा, डेली टाइम टेबल, डेली स्टडी प्लॅन. म्हणजे बघा सकाळी तुम्ही समजा सकाळी 5ला उठताय. ठीक आहे, 5 पासून असं समजा 6 वाजेपर्यंत तुम्ही आवरावरी करून साधारण तुम्ही 5 ते 8 पर्यंत रनिंग वगैरे उरकून आला. मग 8 ते 9 आंघोळ वगैरे केली. ठीक आहे, परत 9ला तुम्ही तयारीला बसला. 9 ते 1 सलग तयारी केली 50-10 शेड्यूल प्रमाणे. ठीक आहे, परत 1 ते 3 विश्रांती घेतली. त्यानंतर मित्रांनो 3 ते 7 परत तयारी केली 50-10 या शेड्यूल. असं तुम्ही टाइम टेबल काढा, तुम्हाला वेळ कधी आहे. काही जण जॉबला जात असतील. ठीक आहे, म्हणजे 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत जॉब करत असतील, त्याच्यानंतर ते फ्री असतील तर ते टाइम बनवतील त्या पद्धतीने. ठीक आहे, आणि टाइम टेबलचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे. इथं तुम्हाला नॉर्मल सांगतोय, टाइम टेबलचा व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, तर तुम्ही डेली टाइम टेबलचा व्हिडिओ बघू शकता. तर त्याचा पण तुम्हाला फायदा होईल की कसा आपला टाइम टेबल असला पाहिजे ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, हा टाइम टेबल बनवलाय मित्रांनो. तर संध्याकाळी लक्षात ठेवा झोपताना दिवसभर काय केलेलं आहे त्याच्यावर अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, आणि दिवसाचं नियोजन सकाळीच तुमचं झालं पाहिजे. ओके, तर मित्रांनो जेवढं काही मला महत्वाचं वाटलं तेवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा खूप म्हणजे खूप फायदा झाला असेल. ठीक आहे, तर मित्रांनो नक्की फायदा झाला असेल. जर तुम्हाला वाटलं असेल की नाही आता माझा रिझल्ट येऊ शकतो, माझ्या अंगावर वर्दी चढू शकतो, वर्दी चढू शकते, तर एकदा जोरात कमेंटमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे मी. ठीक आहे, मी तुमचं नाव बघा मी काय म्हणतोय. जर तुम्हाला वाटत, विश्वास ठेवा मित्रांनो, मी सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. 100% तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लिहा माझा रिझल्ट, माझा रिझल्ट. ठीक आहे, माझा रिझल्ट या पोलीस भरतीमध्ये येणार आहे. ठीक आहे, मला 90+ गुण मिळालेले असतील. ठीक आहे, 95, 100 पैकी 100 ते तुमच्या पद्धतीने लिहा. ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल ते कमेंटमध्ये लिहा, पण पॉझिटिव्ह लिहा तुमच्याबद्दल. ठीक आहे, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये पण व्हिडिओ बद्दल फीडबॅक द्या मित्रांनो. आणि तुम्हाला अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे ते पण सांगत चला. आपल्या यजन अकॅडमीच्या ऍपवर मित्रांनो मिशन वर्दी कॉम्बो बॅच हा कोर्स लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तयारी करून घेतोय. गणिताची भीती तुमची कायमची गायब होणार आहे जर तुम्ही ही बॅच घेतली तर. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य, चालू घडामोडी क्लिअर होणार आहे. 6 मंथ व्हॅलिडिटी असणार आहे. लाईव्ह व्हिडिओ टेस्ट संपूर्ण यामध्ये असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि यंदा वर्दी पाहिजे असेल तर तुम्ही ही बॅच घ्या. 100% गॅरंटी देतो मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा म्हणजे या बॅचचा फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. गणिताची भीती 100% गायब होणार मित्रांनो. 4,000 रुपयाचा कोर्स तुम्हाला 1,000 रुपयामध्ये देतोय. ही ऑफर लिमिटेड असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. डेमो लेक्चर अवेलेबल आहेत यजन अकॅडमीच्या ऍपवर. पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा. जर डेमो लेक्चर जर आवडले, प्रामाणिकपणे डेमो लेक्चर बघा. पण डेमो लेक्चर आवडले तरच बॅच जॉईन करा. मी असं तुम्हाला सांगणार नाही की डोळे झाका आणि डायरेक्ट बॅच मध्ये उडी मारा. ठीक आहे, अजिबात बोलणार नाही. यजन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डेमो लेक्चर बघा आणि मगच ही बॅच जॉईन करा. ठीक आहे, धन्यवाद. बाय, हॅव अ नाईस डे.